तर मित्रांनो, नवीन वावरामध्ये मस्तपैकी आपला चहा पाणी चाललाय आणि आज आपल्याला पाहुणं किती आलेत बघा. या ठिकाणी बसले ते थांबा. दिदू दिदू तुझं नाव काय आहे? तर आपल्या आईने ह्याला बी बसवलेलं आहे. त्या बारक्याला बारक्या मुलांची कशी असते इच्छा, त्याला बसवलं मग मला का नाही बसवलं. आवरावरी चालली मित्रांनो या ठिकाणी आईची आपल्या. आपली ही दोन गडी डालग्यात काय बसना मित्रांनो. अरे अरे डालग्यात काय बसनात ही दोन गडी. आपल्या भाऊवर बिराट टाकायचं चाललंय हो का. या टाकले म्हणजे गोणी बिनी. फायनली आपण पोचलेलो आहे. दिवस बघा कसा दिसते हो का. इथंच आतमध्ये बसायचे. आपल्या वाघाने जास्त हट्ट केल्यामुळं शेवटी या घोड्यावरती त्याला बसवलेला आहे. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मेंढरं सोडल्यात आहे, चालवल्यात आहे चारायला. सगळी मेंढरं पळत गेली पाण्या बाबा. सकाळ सकाळ मेंढरांना आता 2-3 टाईम पाणी आपले, सकाळ संध्याकाळ दुपार कधी बी हो का. सगळी सकाळची मला वाटतं सकाळची ताण येईल त्यातलं मेर हो का. तुटूनच पडल्यात आहे नुसती. स्वच्छ स्वच्छ पाणी. तर मित्रांनो, दळण दळायला चाललोय आता. मेंढरा का दादा आलं आणि मग मला म्हणलं तू आपलं दळण आज भेट नाही आपल्याला 2-3 दिवस झालं. हे म्हणजे जायला नाही गावलं जरा तारमळीमुळं. तर आता दळण दळायला चाललोय बाबा. तर मित्रांनो, दळण बिळण दळून आणले आणि आई काय म्हणली, आता तो काय बकऱ्याकडे येऊ नको म्हणजे मेंढराकडं आपली वाघर बिगर सोड. कारण का आज आपला वाडा बिडा जायचा आहे तिकडं दुसऱ्या शेतात. तिथं आता बरेच दिवस होता आणि मग कुठं वाडा बिडा जातोय आपण घेऊन. आईन मी आपलं बिराड नेत. तर बिराड कसं नेतोय ते बी बघायला भेटेल तुम्हाला. तर आपली मेंढरं पाणी पिऊन आता निवांत उभी राहिले. ते ही नवीन जागा आहे मेंढरांची. आता इथं पाण्याची सोय झाली ना त्याकरता इकडंच हवा. ह्या बोरे खाली नेहमी येत. इथं आपलं दादा बसले ते पाणी प्यायले. ते पाणी घेऊन आलोय, घरीच होतो मी. आणि हो का इकडं एक खंडवा आणि इकडे एक खंडवा असे उभे राहिले ते. आवरावरी चालली मित्रांनो या ठिकाणी हो का. आईची आपल्या हे सगळी डालगी बिलगी मोकळी करून घेते आई बाबा. होय आई, डालगी बिलगी मोकळी. 2 कोकऱ्याला 3 कोकरी तर 2 कोकऱ्याला आता हे काय सामान सुमान हे बारीक निरीक न्यायचं एका डालगेर घालून. त्याला बी आता लय दिवस पळ बकऱ्याचं झाडाय जुडाय नाही गावली ती आता झाडून जुळून न्यायची माती पुती खकाना गेलेला. तर मित्रांनो, आपल्या आईचं चाललंय आवरावरी हो का. ही सगळं बिराड आवरावरी चालली. आणि मी या ठिकाणी केलाय उन्हाचा सरबत. लय ऊन लागते त्याकरता सरबत तयार केलाय. आता तो कसा केला ते माझ्या लक्षात नव्हतं शूटिंगचं म्हणजे नाही का. पण आता तयार बियार करून झालाय आणि आपल्या आईला देऊ आता वाईट सरबत प्यायला थंडगार. वा, हे आपलं गाळणं मी घेतलंय. आता हे कसं पकडायचं, मोबाईल पकडायचा काही गाळणं असंच करू आता तयार. झाला आयदर हवा गाळास आयदर ले पे कसा लागतोय सांग. ही अर्धी तवली बनवलेली. मी एक ग्लास पिलोय बरं का. मी पिलोय राहायला दिलंय. कसा झालाय आई? नक्की का? मित्रांनो, क्वालिटी काम झाले. हे बिराड आवरावरी चालले. उन्हाचं चांगलंच ऊन लागते त्याकरता सरबत केलाय आणि मी एक ग्लास पिले आणि मी सरबत बनवलाय म्हणल्यावर क्वालिटी होणार. तर आता आपण ही भांडी खराब केले ते म्हणल्यावर धुतली कोणी पाहिजे, आपणच धुतली पाहिजे ना. हे आपलं बोरचं पाणी हो का. इथं आपला वाडा आणि इथं आपल्याला पाणी एकदम मस्त काम झालं. तर आता ही सगळी भांडी धुवून घ्यायचं ते मला हो का. चाळी जुळी बी भरायची चालल्या ते हो का. ही सगळी कपडे चोपडे हे जाळ्यात कपडे बिपडे असतात आपले मित्रांनो. आईचं चाललंय ना मस्त भरून घ्यायचं. हे भरून घ्यायचं चालले. माझी बॅग बिग हवा 4 पोती घालायला लागतात आई काय ग जाळ्यात. असं 4 पोत्यांचं जाळं
आपलं बघा असं सांधून घ्यावं लागतंय त्याला व्यवस्थित. मग ते पडतं ना. हां मग काय गोड्यावनं पडतो मग. तर आपली ही 2 गडी डालग्यात काय बसना मित्रांनो. अरे अरे डालग्यात काय बसना ही 2 गडी. त्या करता यांना मेंढरं सोडायला चालवले. त्यांच्या आयांबरोबर चालत येतील. डालग्यात बसनाय आई म्हणले हाल होण्यापेक्षा त्यांना मेंढरात सोडून ये असे चालवलेत. ह्या खांद्यावर एक ह्या खांद्यावर एक. गड्यांना त्यांच्या मम्मीला मिळून हे बघा वरडायला लागले. ह्यांना आणलं आणि माझा बाळकाने आणलं म्हणत असेल. बघा हे एकाच येईल ते एकाच आहे. हेच कालच झालंय त्यामुळं नाही आणलं. घोड्यांना आता घेऊन जायचंय. त्यांना व्हायचं पाणी पाजून नेतो ना. आता बिराड घालायचं यांच्यावर मित्रांनो. कागदात बघा कशी पाणी प्यायते ते नो टेन्शनमध्ये. प्यायचं तितकं अर्धा बी झाला कागद. कालच भरला होता आज तर अर्धा बी झाला. ऊनच तितकं लागतंय पाण्याने बार प्यायचं ते जनावर. आपली गँग घेऊन चालली आता पाणी पाजून. त्यांच्यावर आता बिराड घालायचे मित्रांनो. आईने आवरला. आईने म्हणलं आता कोकरू सोडून घोडी घेऊन यावं. तर आता आपली घोडी चालवली ती. व्हायचा रस्ता यांना कळा नाही. इकडं आम्ही डोक्यावर उचललेलं त्यामुळं कोंबड्या धरायचं चालले. हुशार कोंबड्या फिरत्यात का नाही काय जण. हानकी व्हायचं त्यांना कळा नाही. शिरकी धरून झालेले आहेत मुश्किल करून कामातून. हो का इथं वाघर सोडली इथं नाही शिरल्या. मग डोकं लावलं आणि माचोळीला पॅक केली. माचोळीत शिरल्या आणि धरल्या गपचूप. काय काय डोकं लावायला लागता. कोंबड्या धरून झाल्या ते. आता कोंबड्या पॅकिंग झाल्या. वाघर बिगर सोडून आता बोजा टाकायचा आहे घोड्यांच्या वरती. ह्यांना लगाम घालायचं चाललंय आईच. आता ह्यांना आपलं लादायचं आहे ना. शिंगरू ना. हा लगामच घालून देणार नाही आया. फसवून लागला फेराय गाडी. तोका तोका तोका. धरले धरले. आता त्याला डबल माणूस कोण आणायचं एका बारीला. म्हणून त्याला अशी अक्कल कर. माणसं नसल्या कुठून आणायची. झालं ओके काम. पहिल्यांदा आपल्या भाऊला खसून घ्यायचं आहे. हवा त्याच्यावर आपलं मग आवळून घ्यायचं आहे. ह्या मोठ्या कोढ्याला हे बाकीचे बघा 2 कशी देवागत उभे राहिले ते. जणू काय त्यांना कोणी स्टॅच्यू दिला एका ठिकाणी उभं राहा म्हणून. आणि ह्यो गडी अख्ख्या गावभर हिंडणार मित्रांनो. त्याकरता पहिल्यांदा ह्याला आवळायचं आहे. आणि मग ह्यांना लगाम घातलं ना. ह्यांना वाटतं आपल्याला पॅकिंग केले एका जागा सोडायची नाही आपण. या 2 गँगला आता आवळून घ्यायचे. हो का शिंगराला आणि घोडीला ही नाही बाबा. ते मोठं घोडं आवळताना लाद बीत देतं. ह्या दोन्हींचं नसतं एवढं काय का नाही आहे. काय ना असं चांगलं पकाट करायचे. आवळून घ्यायचे. आता सगळं झालंय वरचं मांडून. तर बघा आई कशी आवळते का. असं पायाने जामून वाढायला लागतं मित्रांनो. ही सगळी घोडी आता आवळून झाली आहे मित्रांनो. आता लादायचे. आणि हा म्हणजे ना ही अशी त्यांच्या अंगावर बिराड इकडं तिकडं सरकू नाही म्हणून त्यांना पॅक केले बघा या साईडला. आणि आता हे जो खालचा बोजा आहे ना तो सगळा त्यांच्यावरती पॅक करायचा आहे. म्हणजे आता लादायचे घोड्यांना. आपल्या भावावर बिराड टाकायचं चाललंय बघा. या टाकले म्हणजे गोणी बिनी. आता वरचं साहित्य जे राहिले ना आपलं सटर बटर ते टाकायचे.
पहिला ह्यालाच लादायला लागतो. मोठ्या गोड्या बिराड घातलं ना मोठं, हां दुसऱ्या गोड्या घालायचं. हां ह्याच्यावर मोठं बिराड म्हणजे मित्रांनो जास्त बोजा. मोठ्या गोडा आहे, मोठ्या बिराड. हां मोठ्या बिराडाचा गोडा आहे आपला हा. ह्याच्या मोठं घातल्या त्यांच्या पुढचं. हां काय घालावं काय नाही शिल्लक राहिलेलं त्यांच्यावर. ह्याच्यावर आपलं बरवज म्हणजे जास्त साहित्य. काळूची माचोळी सुटली बघा. उन्हाचा दम निघत नाही आमच्या बाळाला, नुसतं दापाललाय उन्हाने. सगळी घोडी लादून झाल्या ते आता. हवा आता कुठं हे सटर बटर राहिले खालचं, म्हणजे कुठं बादल्या बिदल्या हे दोन वागतं बघा कसं जोडीने उभं राहिले ते. काय रे ती अशी गुंडाळ आहे, मोठा गोडा जर राहील तो राहील, हां नाही तर मग तेल लागा असेल त्यांचं बी पडलं पाहिजे ना आपल्या इकडलं. हां हा असा गुंडाळ आहे. बिऱ्हाळ घालून झालेला आहे मित्रांनो. पण आता वाजले ते 5. आपल्याला किती उशीर होते काय सांगता येत नाही. हो आता एवढं एका गोडीचं राहिले, एकच डालग आणि हे एक पोतं बांधलं की झालं. तर घोड्यांनी आता सुखरूप घेत जावावं एवढीच आपली इच्छा आहे बाबा. ही घोडीला आपली करामत येत. जवळजवळ ह्यांच्या आता महिना झालं बिऱ्हाड नाही, कारण का आता वर 15 दिवस बसलो आणि इथं जवळजवळ 15 दिवसाच्या वर जास्त दिवस झालं. इथं ज्यावेळेस बिऱ्हाड आलं त्यावेळेस पहिल्यांदा गाडी बांधलं आणि नंतर आम्ही डोक्या उचललं. त्यामुळे यांना काय बिऱ्हाड नाही. हे आपली टांगटिंग करतात का काय सांगता येत नाही. हे घोड्याला हातात धरलाय आणि आई सांगड बांधते आता. हो का सांगड बांधून काळोरांबी झालाय रेडी चालायला. नुसतं सावलीत बसतो या, सावली पाहिजे गाड्याला. हो का सांगड बांधली गोडीची. वडो काय तर मित्रांनो प्रवास चालू झालेला आहे. बघा मोठा घोडा घेतलाय आपला का नाही का. ह्याच्यावर जरा जास्त बोजा असतो आणि त्या 2वर कमी असतो आणि त्या 2चं सुद्धा पातं बसतं व्हायचं. म्हणजे तसं मी नसल्यावर आई तिन्ही गोडी सांगडीला बांधून आणते, पण असं ह्याला एकटा घेतला म्हणजे वाईस बरं पडतं नाही का. त्या 2वर बी लक्ष राहतं आणि मागून ह्याच्यावर बी लक्ष राहतं. ह्यो जरा व्हायचं मोठा आहे पण करामती घोडा आहे आपला. कसं चाललाय साईडने दम व्हायचं रस्त्याला निघू दे पटांगणाला मग बांध. आई म्हणते सांगड बांधू का, म्हणजे बाबा हे रस्ता जरा व्हायचं खराब आहे मित्रांनो. पुढं चांगला सिमेंट रस्ता आहे, ह्याच्यात दगडी दुगडी घसरते होते. जरा व्हायचं तवर पटांगणाला चांगल्या रस्त्याला लागच तर मग काय टेन्शन नाही. एकदा चांगल्या रस्त्याला लागलं की मग जाऊ निवांत. हा गडी कसा चाललाय टुगडूक. आपल्या आईच्या घोड्यांचं काहीतरी मॅटर झालंय म्हणजे डालगं कसं तरी बांधण्यावनं. मी आईला काम करू लागते ना आई मलाच बोलती म्हणती आयुष्यात कळावं लागतंय सगळं आणि असं तसं. का आता बोला नाही मी व्हिडिओ काढतोय म्हणून. गाईज कसा चाललाय आपला वाघ नुसता टुगडूक. भाऊला मी घेतलाय आईजवळ दिल्यात ती 2 घोडी. आईच्या घोड्यांचं सारखंच मॅटर होतोय, म्हणजे कुठं डालगच हलतंय कुठं बिराडच हलतंय. वाघ दरवेळेस लय ताप देतो पण आता एकदम चाललाय खटखट. फायनली आपण पोचलेलो आहे. दिवस बघा कसा दिसते. हो का इथंच आतमध्ये बसायचे. आपलं आलं बाबा बिराड. आपला वाडा आलेला आहे वावरात. हो का ह्या वावरात बसणारे मित्रांनो. हो का ही बिल्डिंग आणि इथंच बसणारे. आणि ह्याची इच्छा आहे हातात काय करायचे तुला सांग, इथं सांग मग तुला धराय देईन. काय करायचे गोड्याला होय. तो आई देते तो. हा इच्छा आहे ह्याची. हात लाव त्याला लाव हात काय नाही करत लाव. हा अशा बारक्या लहान मुलांच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. आता ह्याची इच्छा एवढी होती मला हातात धरायचं आहे, हात लावायचा आहे. आपल्या आईने बघा धरलाय काय नाही करत काय नाही. बघा गडी किती खुश झाला एकदम. आपल्या वाघाने जास्त हट्ट केल्यामुळं शेवटी या घोड्यावरती त्याला बसवलेला आहे. चालू का तुला ह्याला चालू कर. हां थांब हां आता खाली नाही घेणार तुला. आहे गे खाली हां आता कसं होतंय. तर आपल्या आईने ह्याला बी बसवलेलं आहे. त्या बारक्याला बारक्या मुलांची कशी असते इच्छा, त्याला बसवलं मग मला का नाही बसवलं.
मग ह्या बी आपल्या वाघाला बसवून घेतले गोड्या. मी सोडू का बाळा ह्याला धरते का? हो का, हे आता मला पकडायचं काम लागले. ह्याला ह्याला धर ह्या दूर धर हा. बस बस आता बस ही इच्छा. त्या गोड्याकडे जाऊ नको लाद देतं ते. मित्रांनो आपण ज्यांच्या शेतात बसलोय ना त्या शेताचं मालक लोक या ठिकाणी येत. हो का, सगळ्यात मोठ्या मालकीनबाई हो का इथं येत. त्यांचं मित्रांनो पाला काढायचं चाललंय. हो का, हे आपलं दिवसभर काढायला लागतो काय पाला? हा दिवसभर काढतो. हा हो का. जरा घरी जाऊन थांबतो, झोपतो वाई, मग येतो. हा बघा कसं आहे शेतकरी पॅटर्न निवांत काम. हो का मित्रांनो, मेंढराकडे आले आणि आपले मेंढर ज्या ठिकाणी आलेत ना या ठिकाणची मी एक क्लिप टाकल. तिथं काय होतं म्हणजे मित्रांनो साप होता आणि किती मोठा होता. इथं मी दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट केलं तर ते ह्याला काय चार्जिंगमध्ये ब्लॉग बी त्या दिवशी शूट नव्हता झाला. आणि इथं मेंढर आल्यात तर तुम्हाला पाहायला भेटेल आणि कोणत्या ठिकाणी ती. हो का, इथं आधी बी आपण मेंढरं चारली होती तांबाट्याचं राणी. सगळी मेंढरं गेल्या ते तांबाट्यात आणि इथं जुळो होतो जुळो. एकच आपल्याला दिसला मोठा साप. किती मोठा आहे, वाईचंच शूट झालं ते नाही का, हे पळत होतं नुसतं. तांबाट्यात गेलं, तांबाट्यात गेली आमची तर बकरी तांबाट्यातच आहेत. सगळी मेंढरं तांबाट्याच्या रानात आल्यात. पहिले चारले, आता काय तांबाटी एवढी नाही पण पाला आहे. हे पाला बिला खात्याल म्हणून आलोय आम्ही. आणि इथं आलं की हा एक भाव असतो आपली मेंढरापाशी येतो लगेच. हो का, हा बारका. मग काय चाललंय? तर आपली मेंढरं वाड्याला आलेली आहेत. दादा थांबलेत फुलं का आई पण. दिवस मावळला आत्ताच. हे असं संध्याकाळचा चारा लागतो वाड्यात मेंढरांना. मित्रांनो नवीन वावरामध्ये मस्तपैकी आपला चहा पाणी चाललाय. आणि आज आपल्याला पाहुणं किती आलेत बघा या ठिकाणी बसले ते. ए थांबा, दिदू दिदू तुझं नाव काय आहे? हा तुझं? आणि हिचं दिदी तुझं? लाडू पेढा. वा वा वा, मस्त नाव आहेत. या ठिकाणी आपला चहा होतोय. दादा बी बसले ते आणि आईचं चाललंय चहा पाणी. पाहुणं आल्यात बाबा आपल्याला हे छोटं छोटं आज. तर दादा चहा पेते ते. दादा कसा झालाय चहा? मस्त झालाय. काय झालाय? ही म्हणती मी म्हणलं चिया देऊ का, ही म्हणती हिला आज सोमवार आहे. हुशार आहेत हुशार आहेत. लहान लहान मुलं हुशार आहेत मित्रांनो. शेकाय बसल्यात शेकाय. ए गार नाही लागत आज, चुलीत नाही, इकडे बसा. पटांगणाला बसा पटांगणाला बसा. आई कसा झालाय चहा? भारी झालाय. तर मित्रांनो आजचं आपलं जेवण आलेलं आहे. या ठिकाणी सुकट कांदा, हे डफळीचं कालवण, बाजरीची भाकर, कांदा. आईचं बी चाललंय, दादांचं. दादा कसं झालंय जेवण? मस्त झाले. हा, तर हे आहे आजचं आपलं वाड्यावरचं जेवण मित्रांनो. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे. डफळीचं कालवण आहे एकदम मस्त बनवलेलं आहे. तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.